मराठा आरक्षणासाठी दाखल करण्यात आलेल्या क्युरेटिव्ह पिटिशनवर सुप्रीम कोर्ट आजच निकाल देण्याची दाट शक्यता आहे। ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे कोर्टाच्या कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस आहे। क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी घेणाऱ्यांपैकी न्यायमूर्ती संजय किशन कौल यांचा निवृत्तीपूर्वी कामकाजाचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आजच मराठा आरक्षणावरच्या क्युरेटिव्ह पिटिशनवर निकाल येण्याची शक्यता वर्तवली जाते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीला जात आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी ते दिल्लीवारी करतायत। मुख्यमंत्र्यांसोबत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील देखील असणार आहेत। इथेनॉल आणि कांदा प्रश्नी अमित शहा यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती मिळते। तसंच या बैठकीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भातही चर्चा होऊ शकते। धाराशिवमध्ये आरक्षण बचाव महाएल्गार सभा होणार आहे। या सभेच्या नियोजनासाठी बैठकीमध्ये ओबीसी नेत्यांच्या अंतर्गत वाद झाल्याचं पाहायला मिळालं। शेवटी दोन्ही आयोजकांमध्ये एकमत झालं आणि शासकीय विश्रामगृहाच्या आवारातच पुढची बैठकीची दिशा ठरवण्यात आली। 21 लोकांच्या समितीचं पुनर्गठन करूनच छगन भुजबळांची महाएल्गार सभा आयोजित करण्याचा ठराव करण्यात आला। 10 जूनपर्यंत संजय राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करतील असं नितेश राणे यांनी वक्तव्य केलं होतं। या विरोधात संजय राऊतांनी नितेश राणेंच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलेला आहे। या संदर्भात नितेश राणेंच्या विरोधात कोर्टाने वॉरंट जारी केलाय। जळगावातील मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेड हे गाव दूध उत्पादक गाव म्हणून ओळखलं जातं। मात्र सद्यस्थितीत दुष्काळामुळे निर्माण झालेली चारा टंचाई आणि दुधाचे कमी झालेले दर यामुळे संपूर्ण गावच आर्थिक संकटात सापडलंय। यामुळे किमान दुधाच्या दरात वाढ व्हावी आणि चारा टंचाईवर शासनानं उपाययोजना करावी अशी मागणी या गावातल्या शेतकऱ्यांनी केली आहे। भुसावळ ते यावल रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे। रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे रस्त्यांवर अनेक लहान मोठे अपघात होत असल्याचं पाहायला मिळतंय। तातडीनं या रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी आता केली जाते। भुसावळमधल्या पालिकेच्या संत गाडगे महाराज रुग्णालय परिसरातील जीर्ण झालेली 7 कर्मचारी निवासस्थानं पाडण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। पालिकेनं धोकादायक इमारती पाडण्याचं काम हाती घेतलंय। 4 दिवसात या इमारती नष्ट केल्या जातील आणि नंतर पालिकेच्या जुन्या इमारतींकडे मोर्चा वळवण्यात येईल। मुंबई परिसरामध्ये गालगुंड या विषाणूजन्य आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत। शिवाय काही प्रकरणांमध्ये रुग्णांच्या श्रवण यंत्रणेवर परिणाम झाल्याचं सुद्धा दिसून आलेलं आहे। एरवी लहान मुलांमध्ये आढळणारा हा आजार आता प्रौढांनाही होत असल्याचं समोर आलेलं आहे। या विषाणूचं म्युटेशन झाल्यामुळे आजाराची लक्षणं आणि परिणाम बदलण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे। शिक्षण विभागाकडून केलेल्या तपासणीमध्ये राज्यामध्ये 661 शाळा या अनधिकृतपणे सुरू असल्याचं उघडकीला आलंय। त्यातल्या 78 शाळा बंद करून 6308 विद्यार्थ्यांचं समायोजन करण्यात आलं। अनधिकृत शाळा बंद करून फौजदारी कारवाई, गुन्हे दाखल करणं आणि दंड आकारण्याचे निर्देश क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आलेले आहेत। ब्रिटिशकालीन मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी तज्ज्ञ मंडळी जलाशयाची अंतर्गत पाहणी करणार आहेत। त्यामुळे जलाशयाचा कप्पा क्रमांक 1 पूर्णपणे रिक्त केला जाणार आहे। त्यामुळे शहरातील काही भागात पाणी कपात करण्यात येणार असून पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेनं केलेलं आहे। ठाकरे गटाकडून येत्या शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाला पोलीस परवानगी द्यायला टाळाटाळ करत असल्याचा आरोप खासदार विनायक राऊतांनी केलाय। धारावीतल्या रहिवाशांच्या प्रश्नावर हा मोर्चा असल्यानं त्याला परवानगी द्यावी यासाठी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना पुन्हा एकदा स्मरणपत्र देण्यात आल्याचंही राऊत यांनी सांगितलंय। जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य कर्मचारी संघटनेनं संप पुकारलेला होता। हा संप आता मागे घेतला गेलाय। मात्र पुकारलेल्या संपामुळे मुंबईतील आरोग्य सेवेवर परिणाम झाल्याचं दिसतंय। मुंबईतल्या जे रुग्णालय, सेंट जॉर्ज रुग्णालय, कामा रुग्णालय आणि जीटी रुग्णालयातल्या रुग्णसेवेला याचा फटका बसला। या रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागातल्या रुग्णांच्या संख्येत घट झाली। तसंच काही शस्त्रक्रिया सुद्धा पुढे ढकलाव्या लागल्या। एमएमआरडीएच्या भाडेतत्वावरील गृहप्रकल्पातल्या रांजनोळी इथल्या 1244 घरांच्या दुरुस्तीचा प्रश्न आता अखेर मार्गी लागलेला आहे। या घरांच्या दुरुस्तीसाठी एमएमआरडीएनं निविदा जारी केल्या। त्यामुळे नव्या वर्षात या घरांच्या दुरुस्तीला सुरुवात होणार आहे। धाराशिव जवळच्या हायवेवर अनावश्यक गतिरोधक बनवण्यात आलेले होते।
या गतिरोधकामुळे वाहनधारकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत होता. अखेर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी हे गतिरोधक हटवून टाकले. पाकिस्तानच्या गुप्तहेराला भारताच्या संवेदनशील जागांची गोपनीय माहिती दिल्याप्रकरणी गौरव पाटील या तरुणाला मुंबई पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकानं अटक केली आहे. व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून गोपनीय माहिती पाकिस्तानला कळवत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. गौरव पाचोरा शहरातील लक्ष्मी अंगण परिसरातला रहिवासी आहे. त्याचे आई वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे. ITIचं शिक्षण होऊन नौदलात गोदीत शिकाऊ उमेदवार म्हणून तो काम करत होता. ठाण्यामध्ये तो एकटाच राहत असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे. प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. छातीत दुखू लागल्यानं त्याला अंधेरीतल्या बेलव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वेलकम टू द जंगल या सिनेमाचं शूटिंग संपवून घरी परतलेल्या श्रेयसची प्रकृती खालावली आणि त्यानंतर त्याला तातडीनं या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दरवर्षी 4 डिसेंबरला साजरा केल्या जाणाऱ्या नौदल दिनाच्या स्मरणार्थ गेटवे ऑफ इंडियाच्या प्रतिष्ठित कमान स्मारकावर बीटिंग रिट्रीट आणि टॅटू समारंभ आयोजित करण्यात आला होता. याला राज्यपाल रमेश बैस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 1971च्या भारत-पाक युद्धात निर्णायक विजय मिळवल्याच्या 52व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. 22 जानेवारीला अयोध्येत राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये मंदिर परिसरामध्ये 7,500 कोटी मातीचे दिवे प्रज्वलित केले जाणार असल्याची माहिती अयोध्या तपस्वी छावणी पीठाधीश्वर महंत जगद्गुरू आचार्य यांनी दिलेली आहे. बदलापूरमध्ये त्यांच्या आशीर्वचन आणि दर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्यावेळेला ते बोलत होते. महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खानच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झालेली आहे. कोर्टानं साहिल खानचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेला आहे. सायबर सेलनं त्याला आता समन्स बजावलंय. सकाळी 10:30 वाजता चौकशीला हजर राहण्याचे आदेश त्याला दिले गेलेले आहेत. चौकशीत नेमकं काय समोर येणार याकडे आता लक्ष लागलंय. विधानसभा परीक्षा गॅलरीमध्ये ज्येष्ठ पत्रकारानं घोषणाबाजी केल्याची घटना घडलेली आहे. तालिका अध्यक्षांकडे हातवारे करत विदर्भावर का बोलत नाहीत असा सवाल त्यांनी केला. यावरून आमदार आशिष शेलार यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात आला. तसंच तालिका अध्यक्षांकडून चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. संसद भवन घुसखोरी प्रकरणातील प्रमुख आरोपी ललित झा पोलिसांना शरण आला. सूत्रांकडून या संदर्भातली माहिती मिळतेय. आरोपी ललित झा याचं नाव समोर आल्यानंतर पोलिसांची 2 पथकं त्याचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आलेली होती. संसदेच्या 15 खासदारांचं निलंबन करण्यात आलेलं होतं. यात एक राज्यसभेचा तर 14 खासदार हे लोकसभेचे होते. मात्र यापैकी एका खासदाराचं निलंबन मागे घेतलं गेलेलं आहे. यापैकी एक खासदार लोकसभेत उपस्थित नव्हते तरी सुद्धा त्यांचं निलंबन करण्यात आलेलं होतं. DMK खासदार SR पार्थिवन यांचं निलंबन आता मागे घेण्यात आलेलं आहे. संसद भवन घुसखोरी प्रकरणामध्ये लातूरच्या अमोल शिंदेला अटक झाली. अमोल हा लातूरच्या झरी गावाचा रहिवासी आहे. अमोलच्या सध्याच्या स्थितीबाबत बोलताना त्याच्या आई वडिलांना अश्रू अनावर झाले. पेपर फुटीला आळा घालण्यासाठी हालचाली सुरू आहेत. कायदा करण्यासाठी अभ्यास समिती देखील स्थापन करण्यात आलेली आहे. किशोर निंबाळकरांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे. समितीबाबत GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. टेंभू सिंचन प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आहे. प्रकल्पासाठी 7,370 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकारातनं 1 लाख हेक्टरहून अधिकचं क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात धर्मांतराच्या मुद्द्यावरनं मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार कपिल पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. लोढा यांनी आदिवासी समाजातल्या धर्मांतराचा मुद्दा उपस्थित केला. तसंच धर्मांतर केलेल्या आदिवासींना आदिवासींच्या सवलती दिल्या जाऊ नयेत अशी मागणी असल्याचं लोढा यांनी सांगितलं. लोढांच्या मागणीवर आमदार कपिल पाटलांनी जोरदार हरकत घेतली. तसंच सरकारला धर्मावर आधारित भेदभाव करता येणार नसल्याचं सभागृहाच्या निदर्शनाला आणून दिलं. कपिल पाटील यांनी मंत्री लोढा यांना चांगलंच धारेवरही धरलं. त्यामुळे उपसभापती नीलम गोऱ्हे यांना हस्तक्षेप करावा लागला. हिवाळी अधिवेशनाच्या 6व्या दिवशी विधान परिषदेमध्ये मराठा आरक्षणावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान सुरेश धस यांनी छगन भुजबळांना थेट सवाल विचारले. त्यामुळे आता सरकारमध्ये सुंदोपसुंदी असल्याचं समोर आलं.
शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आहे। यावेळेला राहुल शेवाळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना धारावीची वस्तुस्थिती सांगितलेली आहे। धारावीतल्या गरीब वर्गातल्या नागरिकांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी आणि तिथल्या लघु उद्योगांना चालना देण्यासाठी विकास प्रकल्पामध्ये कसा समावेश करता येईल यावर सुद्धा चर्चा करण्यात आली। दुकानं आणि आस्थापनांवर मराठी पाट्या लावण्याबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मुंबई पालिकेनं कारवाईला सुरुवात केली। 28 नोव्हेंबरपासून आतापर्यंत मुंबई पालिकेनं 39,995 दुकानांना भेटी दिल्या। त्यापैकी 1,840 आस्थापनांनी मराठी पाट्या लावलेल्या नसल्याचं आढळलं। त्यामुळे या अमराठी पाट्या असलेल्या दुकानांवर पालिकेनं कारवाई केली आहे। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया इथं बीटिंग रिट्रीट आणि टॅटू सेरेमनी साजरा करण्याचा चौथा आणि शेवटचा दिवस होता। या सोहळ्यासाठी राज्यपाल रमेश बैस यांची उपस्थिती होती। नौदलाकडनं नेव्हल हेलिकॉप्टर्सच्या मदतीनं विविध थरारक ड्रिल्सचं सादरीकरण गेटवे ऑफ इंडियाजवळ करण्यात आलं। मुंबई आणि जालना दरम्यान 8 डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा मार्ग आता अखेर मोकळा झालाय। रेल्वे मंडळानं 6 वंदे भारत गाड्यांचं वितरण केलंय। एक गाडी मुंबई जालना मार्गावर धावणार आहे। त्या गाडीचं वेळापत्रक तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे। मुंबई महानगरपालिकेनं त्यांच्या अखत्यारीमध्ये असलेल्या 2000 किलोमीटरच्या रस्ते काँक्रिटीकरणाचा निर्णय घेतला। मात्र गोरेगाव पूर्वेकडील RH एकनाका भागातल्या रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडल्यानं या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवताच प्रशासनानं सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम थांबवलंय आणि भेगा असलेल्या रस्त्याची आता दुरुस्ती सुरू केली आहे। पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या कंत्राटदारामार्फत चालवल्या जाणाऱ्या 266 बसेसना काही महिन्यात 10 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यामुळे कराराप्रमाणे ताफ्यातून या बसेस कमी होणार आहेत। त्यामुळे रस्त्यावरच्या PMPL बसची संख्या घटणार असून पुणेकरांची यामुळे मोठी गैरसोय होणार आहे। मुंबईत काश्मीरा भागातल्या एका दरोडेखोरांच्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। कारवाईमध्ये 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे। 11 लाखांचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलाय। लूटमार आणि घरफोडीची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे। बोईसर आणि तारापूर MIDCमध्ये आज 20 तास पाणी पुरवठा बंद असणार आहे। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद करण्यात आलेला आहे। 1200 उद्योगांसह 9 गावांमध्ये पाणी निर्माण होणार आहे। 24 डिसेंबरच्या आत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या या मागणी संदर्भातली इशारा सभा येत्या 23 डिसेंबरला बीडमध्ये होणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत विराट सभा होईल। या पार्श्वभूमीवर बीडमध्ये मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आणि मराठा बांधवांची नियोजन बैठक होणार आहे। देशातल्या चलनातील 10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटांमध्ये सुधार करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते माऊली हेगडे यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, अर्थमंत्री आणि RBI गव्हर्नर यांच्याकडे केलेली आहे। 2016 नंतर 10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटा फारशा चलनात आल्या नाहीत। तसंच हाताळल्यामुळे नोटांचा रंग आणि कागदावर परिणाम झालाय। त्यामुळे ज्या पद्धतीचा कागद 200 आणि 500च्या नोटांसाठी वापरला तसाच कागद वापरून 10, 20 आणि 50च्या नोटा आधुनिकतेचा वापर करून बनवाव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे।